आपण दिवसाला साधारण 22,000 वेळा श्वास घेतो. पण कधी विचार केलाय की आपण जो एक श्वास घेतो त्याचा प्रवास नक्की असतो तरी कसा? म्हणजे नाकात हवा शिरल्यापासून ते थेट आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळेपर्यंत हा एक खूपच गुंतागुंतीचा पण तितकाच अद्भुत प्रवास आहे. चला मग आज आपण ह्याच प्रवासाचा प्रत्येक टप्पा उलगडून बघूया. सगळ्यात आधी एका सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. श्वास घेणं म्हणजे ब्रीदिंग आणि श्वसन म्हणजे रेस्पिरेशन. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की या दोन्ही गोष्टी एकच आहेत, बरोबर? पण खरंच तसं आहे का, की यात काहीतरी मोठा फरक दडलेला आहे? याला आपण असं समजू शकतो, श्वास घेणं म्हणजे घराचा दरवाजा उघडणं. म्हणजे काय, तर फक्त हवा आत आणण्याची एक फिजिकल ॲक्शन. पण खरी गंमत म्हणजे खरी एनर्जी बनवण्याचं काम ते तर आत होतं, आपल्या पेशींच्या एनर्जी फॅक्टरीमध्ये. या फॅक्टरीमध्ये अन्नातून ऊर्जा बनवली जाते आणि याच केमिकल प्रोसेसला म्हणतात श्वसन. म्हणून लक्षात घ्या, श्वास घेणं हे फक्त एक प्रवेशद्वार आहे, खरी फॅक्टरी तर आत आहे. चला तर मग ह्या एनर्जी फॅक्टरीसाठी जो ऑक्सिजन लागतो ना, त्याचा म्हणजे आपल्या एका श्वासाचा संपूर्ण प्रवास आपण पाहूया. बघूया तरी तो कुठून सुरू होतो आणि कुठे जाऊन संपतो. तर हा आहे हवेचा सुपर हायवे. प्रवास सुरू होतो आपल्या नाकातून, जिथे हवा मस्त फिल्टर होते, थोडी गरम आणि दमट बनते. तिथून ती जाते घशात, मग स्वरयंत्रात, त्यानंतर श्वासनलिकेत आणि फायनली फुफ्फुसांमध्ये. आणि गंमत म्हणजे फुफ्फुसांमध्ये पोहोचल्यावर हा एक मोठा हायवे एखाद्या झाडाच्या फांद्यांसारख्या हजारो लहान लहान रस्त्यांमध्ये विभागला जातो. आणि म्हणूनच या पूर्ण सिस्टमला रेस्पिरेटरी ट्री असंही म्हटलं जातं. आता ह्या प्रवासात एक इंटरेस्टिंग स्टॉप लागतो. तो म्हणजे आपलं स्वरयंत्र, किंवा ज्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणतो. इथेच आपला आवाज तयार होतो. पण इथे एक खूप मजेशीर गोष्ट आहे, जी अनेकांना माहीत नसते. पुरुषांमध्ये जी व्होकल कॉर्ड असते तिची लांबी साधारण 20 मिलीमीटर असते. याउलट स्त्रियांमध्ये ती फक्त 5 मिलीमीटरच्या आसपास असते. आणि याच लांबीतल्या फरकामुळे आवाजाच्या पिचमध्ये जो नैसर्गिक फरक असतो तो तयार होतो. किती कमाल आहे ना? स्वरयंत्रातून हवा येते श्वासनलिकेत. आता विचार करा, हवेचा रस्ता ब्लॉक झाला तर? म्हणूनच ही नळी नेहमी उघडी राहणं खूप खूप महत्वाचं आहे. आणि यासाठी आपल्या शरीराचं डिझाईन किती हुशारीने केलंय बघा. ही जी श्वासनलिका आहे ना, ती सी आकाराच्या कार्टिलेजच्या रिंगांनी बनलेली असते. यामुळे काय होतं, तर ही नळी कधीच चपटी होत नाही, कोलॅप्स होत नाही आणि हवेचा प्रवाह 24 तास अविरत सुरू राहतो. ओके, तर आता आपण या प्रवासाच्या अगदी क्लायमॅक्सला पोहोचलो आहोत, सर्वात महत्त्वाच्या थांब्यावर. त्या रेस्पिरेटरी ट्रीच्या प्रत्येक लहान फांदीच्या टोकाला जे द्राक्षाच्या घड्यासारखे फुगे आहेत ना, ते म्हणजे वायुकोश किंवा ॲल्व्हिओली. आणि इथेच आपण श्वास का घेतो ह्याचा खरा उद्देश पूर्ण होतो. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये हे वायुकोश किती असतील? याचा आकडा ऐकलात तर थक्क व्हाल. आपल्या फुफ्फुसांमध्ये जवळपास 30 कोटी, 300 मिलियन वायुकोश असतात. जरा इमॅजिन करा, आपल्या फुफ्फुसांमध्ये इतके छोटे छोटे फुगे आहेत आणि याच ठिकाणी खरी गॅस एक्सचेंजची प्रक्रिया घडते. पण खरी जादू या आकड्यात नाहीये, तर त्यांच्या एकत्रित पृष्ठभागात म्हणजे सरफेस एरियामध्ये आहे. एक विचार करा, जर हे 30 कोटी वायुकोश आपण उलगडून जमिनीवर पसरवले तर त्यांची एकूण जागा किती मोठी भरेल? काही अंदाज? उत्तर अविश्वसनीय आहे. जवळपास एका टेनिस कोर्टच्या अर्ध्या भागा एवढं. विचार करा, आपल्या छातीच्या इतक्याशा जागेत इतका प्रचंड सरफेस एरिया पॅक केलेला आहे. आणि याच कारणामुळे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण इतकी फास्ट आणि इतकी एफिशियंटली होऊ शकते. मग ह्या एवढ्या मोठ्या पृष्ठभागावर हवा येते तरी कशी? यामागे सायन्सचा एक अगदी साधा नियम आहे. हवा नेहमी हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपला डायफ्रॅम नावाचा स्नायू खाली सरकतो, छातीचा पिंजरा थोडासा बाहेर येतो आणि यामुळे फुफ्फुसांमध्ये जागा वाढते. जागा वाढली की प्रेशर कमी होतं, म्हणजे एक लो प्रेशर झोन तयार होतो. मग काय, बाहेरच्या हाय प्रेशरवाली हवा आपोआप आतल्या लो प्रेशर झोनमध्ये घुसते. इतकं सोपं आहे. हवा तर वायुकोशांपर्यंत पोहोचली. आता सुरू होतं खरं काम, म्हणजे गॅस एक्सचेंज. इथे ऑक्सिजन रक्तामध्ये उडी मारतो आणि रक्तातला कचरा म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेरच्या प्रवासाला लागतो. पण हा ऑक्सिजन रक्तात एकटा प्रवास नाही करू शकत. त्याला एक स्पेशल VIP टॅक्सी लागते आणि त्या टॅक्सीचं नाव आहे हिमोग्लोबिन.
आपल्या लाल रक्तपेशींमध्ये असलेलं हे प्रोटीन फुफ्फुसात आलेल्या जवळजवळ 97 ते 98% ऑक्सिजनला उचलतं आणि त्याला शरीराच्या अगदी कानाकोपऱ्यातल्या पेशींपर्यंत पोहोचवतं. आणि ज्या पेशीला गरज आहे तिथे ही टॅक्सी ऑक्सिजनला ड्रॉप करते. ओके, ऑक्सिजनची डिलिव्हरी तर झाली, पण पेशींमध्ये जो कचरा तयार झालाय म्हणजे कार्बन डायऑक्साईड, त्याला परत फुफ्फुसांपर्यंत आणून बाहेर कोण टाकणार? त्याच्या ट्रान्सपोर्टची काय सोय आहे? इथे आपलं शरीर पुन्हा एकदा कमाल हुशारी दाखवतं. बघा, फक्त 23% कार्बन डायऑक्साईडच त्या हिमोग्लोबिनच्या टॅक्सीतून परत येतो. मग उरलेल्याचं काय? तर तब्बल 70% CO2 साठी एक वेगळी, एकदम भारी पद्धत वापरली जाते. शरीर त्या CO2चं रूपांतर बायकार्बोनेट नावाच्या एका कंपाऊंडमध्ये करतं, जे रक्तातून अगदी सहजपणे वाहून नेता येतं. हे अगदी तसंच आहे जसं आपण एखाद्या नाजूक वस्तूचं चांगलं पॅकेजिंग करून मग तिची वाहतूक करतो. सोपं आणि सुरक्षित. कधी विचार केलाय आपण धावायला लागलो की आपला श्वास वाढतो, शांत बसलो की तो नॉर्मल होतो? अगदी आपण झोपेत असताना सुद्धा हे सगळं इतकं परफेक्टली ऑटोमॅटिक कसं चालतं? याचं जे कंट्रोलिंग मेकॅनिझम आहे ना, त्यात एक खूप मोठं आश्चर्य दडलेलं आहे. साहजिकच आपल्या मनात येतं की जेव्हा रक्तातला ऑक्सिजन कमी होतो तेव्हा आपला मेंदू श्वास वाढवण्याचा सिग्नल देत असेल, बरोबर? पण खरंच हेच कारण आहे की यामागे काहीतरी भलतंच विज्ञान आहे? आणि हेच आहे ते आश्चर्य. श्वास वाढवण्याचं मुख्य कारण ऑक्सिजनची कमतरता नाही, तर रक्तातील कार्बन डायऑक्साईडची वाढ आहे. आपल्या मेंदूमध्ये जे रेस्पिरेटरी सेंटर आहे ते ऑक्सिजनच्या लेवलपेक्षा कार्बन डायऑक्साईडच्या लेवलला जास्त सेन्सिटिव्ह असतं. जेव्हा रक्तात CO2 वाढतो तेव्हा रक्ताची ॲसिडिटी वाढते आणि याचा सिग्नल मेंदूला मिळताच तो लगेच ऑर्डर देतो, श्वासाचा वेग वाढवा आणि हा जास्तीचा CO2 शरीराबाहेर फेका. म्हणजे विचार करा, आपल्या श्वासाचा खरा ड्रायव्हर ऑक्सिजन नाही तर कार्बन डायऑक्साईड आहे. शॉकिंग आहे ना? आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूया. हवेमध्ये साधारण 21% ऑक्सिजन असतो, जो आपण आत घेतो. पण जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा त्यात तब्बल 16% ऑक्सिजन असतो. मग याचा अर्थ काय? तर आपलं शरीर आत घेतलेल्या ऑक्सिजनपैकी फक्त 5%च वापरतं. मग उरलेला हा 16% ऑक्सिजन तो वाया जातो का? बिलकुल नाही. हे वाया जाणं नाही, तर ही आपल्या शरीराची एक अतिशय हुशार इमर्जन्सी सप्लाय सिस्टम आहे. हा एक लाईफ सेव्हिंग बफर स्टॉक आहे, जो अचानक कधी गरज पडली तर शरीर वापरू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं, याच 16% ऑक्सिजनमुळे कोणाला तरी CPR देताना माउथ टू माउथ श्वास देणं शक्य होतं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. कारण आपल्या बाहेर सोडलेल्या श्वासामध्ये सुद्धा कोणाचा तरी जीव वाचवण्याची शक्ती असते. तर असा आहे आपल्या एका श्वासाचा अद्भुत प्रवास. प्रत्येक क्षणाला आपल्या नकळत आपल्या आत ही इतकी गुंतागुंतीची पण अचूक प्रक्रिया अविरत चालू असते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही इतकी नाजूक आणि महत्त्वाची सिस्टम पूर्णपणे आपण श्वासावाटे आत घेणाऱ्या हवेवर अवलंबून आहे. त्यामुळे एक प्रश्न नक्कीच विचारायला हवा की आपण रोज ज्या हवेत श्वास घेतो त्या हवेतील न दिसणारे प्रदूषक आणि विषारी वायू ते आपल्या या अद्भुत सिस्टीमवर नकळतपणे काय आणि किती परिणाम करत असतील?